नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 2 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 3.1 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। त्यासाठी हे 6 फॉर्म्युले आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। sin a + b अँगलची ॲडिशन आहे। तर फॉर्म्युला कसा आहे, sin a * cos b + cos a * sin b। साइनसाठी प्लस असेल तर येथे प्लस साइन येणार आहे, मायनस असेल तर मायनस येणार आहे। आणि अल्टरनेट साइन a आणि कॉस b, नंतर कॉस a साइन b याप्रमाणे। त्याचप्रमाणे साइन a - b असेल तर फक्त साइन मायनस येईल। हा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आहे, फक्त येथे मायनस येथे मायनस, येथे प्लस असेल तर येथे प्लस। साइन आणि कॉस अल्टरनेट आहेत। येथे जो साइनला अँगल आहे तो येथे कॉसला येणार आहे, येथे जो कॉसला अँगल आहे तो येथे साइनला येणार आहे। कॉससाठी येथे साइन आणि कॉस याप्रमाणे आहे, परंतु येथे कॉसची पेअर आहे, येथे साइनची पेअर आहे। कॉस a कॉस b, कॉस a कॉस b। प्लस असेल तर मायनस होईल, कॉससाठी साइन चेंज होते, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस होईल। कॉस a कॉस b, कॉस a कॉस b, नंतर साइन a साइन b। कॉस बरोबर हे दोन्ही अँगल मल्टिप्लिकेशनमध्ये साइन मायनस होईल, प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, आणि साइन बरोबर दोन्ही पण अँगल याप्रमाणे। टॅनचा फॉर्म्युला, टॅनसाठी येथे प्लस असेल तर वर प्लस येईल आणि खाली मायनस येईल, येथे मायनस असेल तर वर मायनस येईल आणि खाली प्लस येईल। टॅन a + टॅन b, टॅन a + टॅन b आणि अपॉन 1 - टॅन a * टॅन b। त्याचप्रमाणे टॅन a - टॅन b आणि अपॉन 1 + टॅन a टॅन b। येथे प्लस असेल तर वर प्लस येणार आहे, खाली मायनस, येथे मायनस असेल तर वर मायनस येईल, खाली प्लस येईल याप्रमाणे। हे 6 फॉर्म्युले आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना हे फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत। प्रॅक्टिसने हे पण पाठ होऊन जातात। येथे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे साइन 15 डिग्रीची। आपल्याला साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे का? माहिती नाही। आपल्याला व्हॅल्यू कोणत्या माहिती आहेत? साइनच्या या व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला। 0ची माहिती आहे, 30, 0 डिग्री, 30 डिग्री या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत। हे स्टँडर्ड अँगल आहेत, 45, 60 आणि 90 या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत। साइन 0ची व्हॅल्यू 0 आहे, साइन 30ची व्हॅल्यू हाफ आहे, 1/√2, हे √3/2 आणि साइन 90ची व्हॅल्यू 1 याप्रमाणे। कॉसच्या व्हॅल्यू साइनच्या एवढ्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्याला काढता येतात। कॉसची व्हॅल्यू हा इकडे जाईल लास्टला, हा इकडे 1/2, हे ॲज इट इज। ही टर्म इकडे येईल आणि ही टर्म इकडे येईल, इकडे फर्स्ट तर इकडे लास्ट याप्रमाणे आपण इंटरचेंज केल्या व्हॅल्यू। साइनच्या आणि कॉसच्या या व्हॅल्यू आहेत। एवढ्या व्हॅल्यू कमीत कमी लक्षात असायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला कोणती व्हॅल्यू काढता येईल थोडंफार कॅल्क्युलेशन करून। साइनच्या आणि कॉसच्या माहितीच पाहिजेत। साइन 15 डिग्री पाहिजे आपल्याला। आपल्याला या व्हॅल्यू माहिती आहेत, 0, 30, 45, 60 आणि 90। आता 15 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आपल्याला। साइन 15 डिग्री ही व्हॅल्यू किती असेल? हे अँगल आहेत 30 डिग्री, 45, 60, 90। असे कोणते दोन अँगल आपण घ्यायचे की त्याची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 15 आली पाहिजे। ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 15 आली पाहिजे। 45 आणि -30 केले आपण तर हे किती होतील? 15 होतील, बरोबर आहे। म्हणजे 15 डिग्रीला आपण असं लिहू शकतो, 45 डिग्री -30 डिग्री, हा साइन ॲज इट इज। साइन 15 डिग्री म्हणजे आपण काय लिहिणार? साइन 45 डिग्री -30 डिग्री असं लिहिता येते आपल्याला। आणि नंतर येथे साइन a - b म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करणार याप्रमाणे। सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल। याचं सोल्युशन, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे साइन 15 डिग्रीची। साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू किती असेल ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। साइन 15 डिग्री म्हणजे काय? साइन 45 डिग्री -30 डिग्री। 45 - 30 म्हणजे काय होतील? 15 होतील, बरोबर आहे। 15ला आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे। आता सपोज 45 डिग्री म्हणजे ए आहे आणि 30 डिग्री म्हणजे हा अँगल बी आहे। म्हणजे फॉर्म्युला कसा तयार होतो? साइन a - b हा फॉर्म्युला तयार होईल। दोन अँगलची सबट्रॅक्शन आणि साइन आहे, म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करणार। फॉर्म्युला कसा आहे? साइन a * कॉस b म्हणजे आपण काय लिहिणार? साइन a म्हणजे 45 डिग्री * कॉस b,
कॉस बी म्हणजे 30 डिग्री आणि मायनस साईन असेल तर साईन चेंज होत नाही, कॉस असेल तर साईन चेंज होते. साईनचा फॉर्म्युला कॉस ए साईन बी, कॉस ए म्हणजे 45 डिग्री आणि साईन बी म्हणजे 30 डिग्री. आता या व्हॅल्यू आपल्याला सर्व माहिती आहेत. साईन 45 डिग्री ही व्हॅल्यू किती आहे? 1/√2 बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. इंटू कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 इंटू √3/2 या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस कॉस 45 1/√2 इंटू साईन 30ची व्हॅल्यू हाफ. वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इंटू √3 म्हणजे √3 होतील अपॉन 2√2 हे मायनस 1 इंटू 1 म्हणजे 1 2√2. ही सबट्रॅक्शन दोघांचाही डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण एकच डिनोमिनेटर घेणार आणि वरची सबट्रॅक्शन √3 - 1 साईन 15 डिग्रीची व्हॅल्यू किती मिळत आहे? एवढी व्हॅल्यू येत आहे. देअरफॉर साईन 15 डिग्री ही व्हॅल्यू किती आहे? एवढी आहे. आपल्याला फक्त या व्हॅल्यू माहिती आहेत. यावरून आपण साईन 15ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे कारण हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए मायनस बी, साईन ए मायनस बी. याची व्हॅल्यू आपण 45 घेतली आणि बी म्हणजे हा 30 डिग्री अँगल घेतला म्हणजे ही सबट्रॅक्शन 15 डिग्री येत आहे. टेक्स्टबुकमध्ये येथे प्लस साईन आहे परंतु आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर येथे मायनस येत आहे. प्लस चुकीचं आहे, साईन मायनस यायला पाहिजे. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड कॉस 75 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सोल्युशन कॉस 75 डिग्री 75 या अँगलची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे, या व्हॅल्यू आहेत. अरेंजमेंट कशी करता येईल आपल्याला की 75 आले पाहिजेत ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. 30 आणि 45 45 आणि प्लस 30 केले आपण तर हे किती होतात? 75 होतात बरोबर आहे. म्हणजे 75ला आपण असं लिहू शकतो 45 + 30 कारण 45ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि 30ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे बरोबर आहे. म्हणजे असं लिहिणार आपण कॉस 75 डिग्री म्हणजे कॉस ऑफ 45 डिग्री प्लस 30 डिग्री दोघांचे ॲडिशन 75. आता फॉर्म्युला कोणता तयार होत आहे? कॉस ए प्लस बी. हा सपोज ए आहे 45 आणि 30 म्हणजे बी आहे म्हणजे ए प्लस बी अँगलची ॲडिशन आणि कॉस हा फॉर्म्युला ॲडिशन आणि कॉस म्हणजे हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला. कॉसचा फॉर्म्युला लक्षात राहण्यासाठी कॉस हा जो वर्ड आहे दोन्ही टर्म कॉस घेणार आपण, कॉस आणि कॉस. पहिल्या 2 टर्म कॉस आणि शेवटच्या 2 टर्म साईनच्या. साईन असल्यामुळे यस असल्यामुळे साईन आणि साईन म्हणजे दोन्ही अँगल म्हणजे कॉस ए आणि कॉस बी, साईन ए आणि साईन बी. CO आपण यापूर्वी पाहिलेला आहे. को असेल तर काय करतो आपण? साईन चेंज करतो. कॉस आहे दोन्ही कॉस घेणार आपण म्हणजे काय होईल? कॉस 45 डिग्री येथे मल्टिप्लिकेशन असतो आणि कॉस 30 डिग्री दोन्ही कॉस दोन्ही साईन. कॉस असल्यामुळे साईन चेंज होईल, येथे प्लस येथे मायनस होईल. दोन्ही साईन म्हणजे साईन 45 इंटू साईन 30 डिग्री. कॉस ऑफ ए प्लस बी तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला आपण. कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. प्लस असेल तर कॉसला मायनस होईल आणि मायनस असेल तर प्लस होईल. इथे व्हॅल्यू पुट करू. कॉस 45 डिग्री 1/√2 इंटू कॉस 30 डिग्री √3/2 मायनस साईन 45 डिग्री 1/√2 इंटू साईन 30 डिग्री हाफ. हा मल्टिप्लिकेशन करू आधी, नंतर हा मल्टिप्लिकेशन आणि दोघांची सबट्रॅक्शन. √3 × 1 √3 आणि 2 × √2 म्हणजे 2√2 होतील. मायनस 1 × 1 म्हणजे 1 2√2. येथे पण दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे. एकच आपण डिनोमिनेटर घेणार ॲडिशन सबट्रॅक्शन करताना दोघांचा डिनोमिनेटर येथे सेम आहे. एकच आपण डिनोमिनेटर घेणार आणि वरची सबट्रॅक्शन म्हणजे √3 - 1.
ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला कॉस 75 डिग्रीची. नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड, टॅन 105 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. टॅन सोल्युशन 105 डिग्री. 105 डिग्री म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कोणत्या दोन अँगलची करावी आपण की 105 मिळाले पाहिजे आपल्याला. 60 आणि 45, 60 + 45 बरोबर आहे. 105 म्हणजे काय, 60 + 45 हे दोन अँगल घेऊ शकतो आपण. म्हणजे आपण इथे काय लिहिणार, टॅन ऑफ 60 डिग्री + 45 डिग्री म्हणजे किती होतील, एवढे होतील. दोन अँगलची ॲडिशनचा फॉर्म्युला, परंतु टॅनचा वापरायचा. टॅन आणि ॲडिशन हा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आपण. तो फॉर्म्युला कसा आहे, दोघांनाही टॅन अप्लाय करणार आपण. म्हणजे टॅन 60 + टॅन 45 डिग्री. इथे प्लस असेल तर वर प्लस येणार आहे आणि खाली मायनस येईल. 1 मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे टॅन 60 × टॅन 45 इक्वल टू टॅन 60ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. साईन 60ची माहिती आहे, कॉस 60ची माहिती आहे. टॅन म्हणजे काय, टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस बरोबर आहे. साईन अपॉन कॉस. टॅनची व्हॅल्यू काढायची आपल्याला 60 डिग्री. तर आपण काय करणार, साईन 60 अपॉन कॉस 60 या दोघांचा डिव्हिजन घेतला आपण तर टॅन 60ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल बरोबर आहे. टॅन 60 म्हणजे काय असेल, हे 2 कॅन्सल होतील, डिव्हिजन यांचा घेतला आपण तर फक्त √3 मिळतील. म्हणजे टॅन 60ची व्हॅल्यू किती आहे, √3 प्लस टॅन 45 या दोघांचा डिव्हिजन साईन अपॉन कॉस. टॅन 45 म्हणजे या दोघांचा डिव्हिजन √2 कॅन्सल होतील, फक्त 1. लक्षात ठेवा, व्हॅल्यू पाठ करा. बेसिक साईन कॉस टॅनच्या व्हॅल्यू पाठ पाहिजेत. अपॉन हे 1 मायनस टॅन 60 म्हणजे किती, √3. टॅन 45 म्हणजे 1. हे √3 + 1 अपॉन 1 मायनस √3. देअरफॉर टॅन ऑफ 105 डिग्री. नेक्स्ट सब क्वेश्चन 4 कॉट 225 डिग्री. सोल्युशन कॉट 225 डिग्री ही व्हॅल्यू किती असेल. कॉटचा फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे म्हणजे आपण 1/tan करू. 1/tan 225 डिग्री. कॉट म्हणजे काय, 1/tan. 1/tanचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 225 डिग्री. अँगल थोडा जास्त आहे हा. याला आपण असं लिहू शकतो 180 + 45 डिग्री. म्हणजे ॲडिशन किती होईल, 225 डिग्री होईल बरोबर आहे. 180 + 45 डिग्री. 225 म्हणजे काय, 180 आणि प्लस 45 डिग्री. येथे आपण टॅनचा फॉर्म्युला अप्लाय करू ॲडिशनचा. म्हणजे टॅन A + B तो फॉर्म्युला अप्लाय करू. 1/tan ऑफ A + B, टॅन A + टॅन B म्हणजे इथे काय होईल, टॅन 180 + टॅन 45 डिग्री. सपोज हा A आहे आणि हा B आहे. अपॉन येथे प्लस असल्यामुळे हे 1 मायनस दोघांचा मल्टिप्लिकेशन टॅन 180 × टॅन 45. आता व्हॅल्यू पुट करू आपण. 1/tan 180 ह्या व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. टॅन 180 म्हणजे काय, 0. टॅन 180ची व्हॅल्यू 0 असते. 180 म्हणजे पाय, म्हणजे टॅन पायची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. हे लक्षात राहू द्या. हे 0 प्लस टॅन 45 व्हॅल्यू 1 आहे. अपॉन 1 मायनस टॅन 180 0, टॅन 45 1. कॅल्क्युलेशन काय येणार आहे, 1/0 + 1 1 होईल. अपॉन 1 हे 0 होतील म्हणजे अपॉन 1. 1/1 म्हणजे आन्सर काय मिळेल, 1. म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. डिग्री पण लिहित राहा येथे.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.